नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी कोणत्याही प्रकारची रेसिपी दाखवणार नाही. तर आपल्याला घरामध्ये कढया या कोणत्या कढया आवश्यक आहे हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आणि ह्या कढया आपल्या घरात असल्या पाहिजे आणि कितीही पाहुणे आले तरी आपल्याकडं भांडे कमी पडले नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण आता या कढया मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर बघा मैत्रिणींनो, या आहेत माझ्याकडं नॉनस्टिकच्या कढया. नॉनस्टिकच्या मी कढया घेतलेल्या आहेत. मोठी घेतलेली आहे, मीडियम साईजची आणि छोटी साईज आणि अगदी छोटी, आणि 2 फ्राय पॅन आहेत. आता भेंडीची भाजी वगैरे करायला आपल्याला पसरट भांडे लागतात, त्यासाठी मी हे फ्राय पॅन पण घेतलेले आहेत. आणि याच्यावर जे झाकण आहेत ते मी या सर्व जुन्या फ्राय पॅन वगैरे खराब झाले त्याची ही झाकणं मी टाकून न देता ठेवलेले आहेत आणि तेच झाकणं मी या भांड्यांवर वापरत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता अशा प्रकारे मी नॉनस्टिकचे भांडे, आणि या भांड्यांना माझ्या नॉनस्टिकच्या 4-5 वर्ष होऊन गेलेले आहेत तरी एकही भांडं खराब झालेलं नाही. आणि तडका देण्यासाठी हे 2 छोटेसे मी नॉनस्टिकचे तडका पॅन घेतलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे आता ह्या नॉनस्टिकच्या कढया माझ्याकडे आहेत. आणि सर्वात मोठी कढई मी फक्त तुपासाठीच वापरते. आणि नॉनस्टिकचा जास्त मी वापर करत नाही. मी स्टीलच्याच कढयांचा जास्तीत जास्त वापर मी घरामध्ये करते. आणि फारच जर एखादी भाजी करायची असेल आपल्याला की जी नॉनस्टिक शिवाय होणारच नाही, अशा प्रकारच्या भाज्यांसाठी मी फक्त नॉनस्टिक कढई वापरते. तर बघा अशा प्रकारे आता आपण हे मी तुम्हाला हे नॉनस्टिकचे भांडे दाखवले. आणि नॉनस्टिकचे भांड्यांवर आपण झाकणाचे जर भांडे घेतले तर आपल्याला ते थोडेसे महाग जातात. पण आपल्याकडं जुने झाकणं असतात, आपल्या पहिल्या कढया झाकण्याच्या असतात, ते कढया खराब झाल्या तर ते झाकणं आपण तसेच ठेवायचे आणि आपण बिन झाकणाचे भांडे अगदी स्वस्त मिळतात असे आपण भांडे घ्यायचे आणि त्या झाकणाचा आपण यूज करायचा आहे. मग आपले वेगळे असे पैसे आपले जात नाहीत. तर बघा मी हे सर्व जुन्या कढयांचे झाकणं हे प्रत्येक भांड्यावर ॲडजस्ट करते. आणि आता स्टीलची कढई, आता ही स्टील आणि ॲल्युमिनियम मिक्स कढई आहे. हे जाड बुडाचे असतात, त्यामुळे याच्यामध्ये कोणताही पदार्थ जळत नाही. त्यामुळे या मी रोज भाजीसाठी यूज करते. आणि याच्यामध्ये जे ॲल्युमिनियम असतं त्याचा कोणत्याही प्रकारचा शरीरावर परिणाम होत नाही. तर बघा मैत्रिणींनो, तेच झाकणं यासुद्धा कढयांवर मी ठेवते आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या कढया आपल्या घरात पाहिजेलच, कारण या कढया क्लीन करायला पण खूप सोप्या आहेत आणि पटकन निघतात. आणि रोज वापरायला सुद्धा ह्या कढया खूप छान आहेत. तर या कढयांचा मी रोज वापर करते. आणि कोणत्याही प्रकारची भाजी यामध्ये बिलकुलही जळत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कढया आपल्या घरात आवश्यक आहे. आणि या कढया आहेत या प्युअर स्टीलच्या आहेत. पण या कढयांमध्ये भाज्या ह्या जळतात, त्याच्यामुळं अगदी लक्ष ठेवून याच्या भाज्या या कढयांमध्ये करायच्या असतात. पण या कढयांमध्ये मी काही तळणासाठी वापरते व ही मोठी कढई मी त्यामध्ये मीठ टाकून खारे शेंगादाणे वगैरे करण्यासाठी मी या कढया वापरते. आणि तेच झाकणं मी यासुद्धा कढयांवर यूज करते. आणि सगळ्यात जी छोटी कढई आहे यामध्ये मी रोजची 2 माणसाची 2 व्यक्ती असल्या की त्यांची भाजी मी या छोट्या कढईमध्ये करते. आणि आपल्याला काढूनही ठेवायची गरज पडत नाही, त्यामुळे ही छोट्या कढईचा मी वापर करते. आणि आपल्याकडं थोड्या भाज्या करायच्या असतात व समजा भाज्या काढून ठेवायच्या आणि आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायच्या आणि मग परत गरम करायला दुसऱ्या भांड्याचा वापर करायचा. त्यापेक्षा अशा प्रकारच्या छोट्या कढया जर आपण घेतल्या तर या कढयांमध्ये आपल्याला अन्नही गरम करता येतं. त्यामुळे मी अशा प्रकारच्या छोट्या कढया स्टीलच्या घेतलेल्या आहे की ज्यामध्ये आपल्याला जेवायला बसली की भाजी आपण गरम करू शकतो. आणि याच्यावर भाजी गरम करून आपण शिजवून त्याच्यावर झाकण ठेवू शकतो. दुसरे भांडे आपल्याला करायची गरज पडत नाही. या कढया अगदी पातळ आहे पण यामध्ये खूप छान होते. भाज्या पण जास्त जळत नाही, पण मग मंद गॅसवर या भाज्या कराव्या लागतात. आणि आता हे तुम्हाला मी
माझ्याकडे झाकणाचा स्टॉक दाखवत आहे. हे सर्व झाकणं मी जुन्या कढयांवरची ठेवलेले आहेत. त्यांचा यूज मी कोणत्याही भांड्यांवर करते. त्यामुळे अशा प्रकारची आपल्याकडं जर झाकणं असतील तर आपण बिन झाकणाचेच भांडे घ्यायचे व आपल्याला झाकणाचे पैसे द्यावं लागत नाही. व आपण झाकणाची जर भांडी बघितली तर त्याचे रेट वाढलेले असतात. त्यामुळे आपण अशा प्रकारे आपण हे झाकणं जुन्या ह्याचे बाजूला ठेवायचे आणि त्याचा वापर आपण भांड्यांवर कोणतेही झाकण कोणत्या भांड्यांवर आता हे छोटे झाकण मला कुकरवर आलेले आहेत. नॉनस्टिक कुकरवर हे छोटे झाकणं आलेले आहेत आणि हे झाकण मी स्टीलचे पातेले वगैरे याच्यावर अगदी छान बसतात. आणि हे स्टीलचे जे झाकण आहे हे आम्हाला नॉनस्टिक फ्रायपॅन कढई फ्रायपॅन याच्यावर मिळालेले आहेत. पण या कढया खराब होऊन जातात, पण आपले झाकण बिलकुलही खराब होत नाही. जशीच्या तसे हे झाकण आपण राहतात. त्याच्यामुळं अशा प्रकारचे झाकण आपण स्टोअर करून ठेवायचे आणि आपल्याला कधीही कशावर काही ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. मोठ्या झाकणाचा आपण पिझ्झा बनवण्यासाठी खोल झाकण लागतं. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला